नमस्कार सगळ्यांना. आजच्या सेशनमध्ये मी डॉक्टर उत्कर्ष अजित कौठणकर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आत्मवंदन, आत्मवंदन, आत्मवंदन. कालच्या पेक्षा आजच्या दिवसाची सुरुवात कशी होती? छान. किती जणांना छान वाटलं? किती जणांना असं वाटलं की या जगातील सगळ्यात भाग्यशाली व्यक्ती तुम्ही आहात? आवाज क्लिअर आहे माझा? ओके. किती हो. जणांना वाटलं की ह्या जगातील सगळ्यात भाग्यशाली व्यक्ती तुम्ही आहात? स्नेहा, राकेश सर, काय वाटलं कालच्या पेक्षा? म्हणजे आतापर्यंत तुम्ही जे आयुष्य जगत आला आहात त्यापेक्षा आजचा दिवस, सॉरी प्रकाश सर बोला, आजचा दिवस कसा वाटतो? गटरातलं सगळं कचरा साफ झाला. म्हणजे जो रिलॅक्स. काल जेवढा फ्रस्ट्रेशन होता आज सकाळी म्हणजे कम्प्लिटली वॉश आउट होता. व्हेरी. रेश्मा मॅम, कालचं सेशन तुम्ही जॉईन केलं असेल तर आजचा दिवस कसा होता? हो, रिलॅक्स छान वाटलं होता. तुम्हाला? अंकिता मॅम. अगदी होय वाटत. हो, खूप रिलॅक्स, खूपच. ओके. अलका मॅम, तुम्हाला कसं वाटलं? राजेश सर, तुम्हाला कसं वाटलं? कालच्या पेक्षा आजचा दिवस कसा होता? काल ते नव्हतो हजर. काल क्लासला नव्हतं सर? नव्हतो मी. आज ते रेकॉर्डिंग बघत होतो, अर्धीच बघितली. ओके चालेल. अलका मॅम, तुम्हाला कसं वाटलं? अनम्यूट साठी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे का? खरंच रिलॅक्स वाटलं का आतापर्यंत तुम्ही जे आयुष्य जगत होता त्यापेक्षा आजचा दिवस रिलॅक्स होता? या जगातील सगळ्यात अगदी. भाग्यशाली व्यक्ती मीच आहे याचा अनुभव तुम्हाला आला? आयुष्य म्हणजे काय हे तुम्हाला समजलं का? सगळ्यात महत्वाचं आहे, आयुष्य म्हणजे काय हा. समजलं? व्हेरी गुड. हम्म. तर आज आपण आपल्या सबकॉन्शियस माइंड बद्दल जाणून घेणार आहोत. आपलं अंतर म्हणजे आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत. ओके. तर माझा एक क्वेश्चन आहे तुम्हाला की आत्ता जेवढं तुमचं विचार येतात किंवा जेवढं तुम्ही संभाषण करता, हे सगळ्यात जास्त संभाषण स्वतः बरोबर असतं की दुसऱ्यांबरोबर असतं? 60,000 ते 70,000 विचार आपल्या मनामध्ये रोज येत असतात. मग त्यातील आपण जास्तीत जास्त स्वतः बरोबर बोलत असतो की दुसऱ्यांसोबत? स्वतःसोबत. स्वतःसोबत. अगदी. बरोबर आहे. मग जे तुम्ही स्वतःसोबत बोलत आहात त्यातील किती वेळ तुम्ही पॉझिटिव्ह बोलता? खूप कमी वेळ. किती वेळ तुम्ही पॉझिटिव्ह बोलता? बॅक ऑफ द माइंड निगेटिव्ह थॉट्स चालू असतात जास्तीत जास्त. जास्तीत जास्त निगेटिव्ह थॉट चालू असतात. निगेटिव्ह थॉट्स चालू हा असतात. संवाद पॉझिटिव्ह कमी असतो आणि गावात निगेटिव्ह जास्त असतो जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाता आणि अंथरुणावर पडलेला असतात तेव्हा दिवसभरात अशा कुठच्या गोष्टी घडलेल्या तुम्हाला आठवतात? 100 चांगल्या गोष्टी घडू देत, पण एखादी जर वाईट गोष्ट तुमच्या आयुष्यात घडलेली असेल तर रात्री झोपण्याआधी तुम्हाला तीच गोष्ट आठवते की नाही? अगदी. राईट आहे. आता बघा, हो. सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय? तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल, सबकॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड, अंतर्मन, सबकॉन्शियस माइंड. मग अंतर्मन किंवा अगदी. सबकॉन्शियस माइंड म्हणजे एक्झॅक्ट काय? की कॉन्शियस माइंड हे 10% ऍक्टिव्ह असतं. जे तुम्ही आता क्लासमध्ये बसताय, ठरवून तुम्ही बसलाय की मला आज 9 वाजता क्लासला बसायचं आहे. जेवण बनवायचं असेल तुम्ही ठरवून जेवण बनवताय. जॉबला जायचं असेल तुम्ही ठरवून जॉबला जाताय. म्हणजे जे काही गोष्टी तुम्ही ठरवून करताय त्या कुठच्या गोष्टी आहेत? कॉन्शियस माइंड. म्हणजेच हे किती पर्सेंट ऍक्टिव्ह असतं? तर ओन्ली 10%. आणि सबकॉन्शियस माइंड हे 90% ऍक्टिव्ह असतं. ओके. सबकॉन्शियस माइंड आपलं 90% ऍक्टिव्ह असतं आणि या सबकॉन्शियस माइंडला कसं आपण हँडल करू किंवा कसं ट्रेन करू शकतो हे आज आपण शिकणार आहोत. ओके. आता सबकॉन्शियस माइंड म्हणजेच काय? तर अंतर्मन. त्याचं काम काय असेल?
तर सगळ्यात महत्वाचं, तुम्ही अन्न खाता, रात्री जेवता आणि झोपून देता. अन्न पचनाचं काम कोण करतं? कोण करत असेल? तुम्ही झोपल्यानंतरही श्वास घेताय, त्याच्यावर कंट्रोल कोणाचा आहे? अन्न खाल्लेलं पचतं, पचन झालेलं अन्न तुमच्या रक्तात जे काही महत्वाचे पार्ट आहेत ते रक्तामध्ये मिसळतात. रक्त पूर्णपणे शरीरात आपल्या पूर्णपणे हे होतं, बरोबर की नाही? म्हणजे ऑक्सिजनेटेड जे ब्लड आहे ते पूर्ण शरीरामध्ये येतं, किंवा तुम्ही श्वास घेतात, ऑक्सिजन शरीरामध्ये घेतात, कार्बन डायऑक्साईड तुम्ही बाहेर टाकताय. झोपल्यानंतर या गोष्टींवर कोणाचं प्रभुत्व असतं किंवा कोण या गोष्टींवर कंट्रोल ठेवतं? तर ते आहे सबकॉन्शियस माइंड. आणि आज आपण या सबकॉन्शियस माइंडला जाणून घेणार आहोत, जे रात्री झोपण्याआधी ऍक्टिव्ह असतं आणि पहाटे उठल्यानंतर. म्हणून तुम्ही जर लॉ ऑफ अट्रॅक्शनचे काही सेशन वगैरे ऐकलं असेल किंवा सबकॉन्शियस माइंड बद्दल जर कुठे रील्स वगैरे बघितलं असेल, तर तिथे लिहिलेलं असतं, काय असतं की रात्री झोपायच्या आधी चांगले विचार करा, पहाटे उठल्यानंतर जे गोल तुमचे अपूर्ण आहे, ज्या गोलवर तुम्ही वर्क करणार आहात त्या गोलचाच विचार करा. म्हणजेच रात्री झोपल्यानंतर कितीही जरी दिवसभरात वाईट घटना घडल्या असतील तरी देखील काय करायचं आहे? चांगल्या गोष्टी, ज्या गोष्टी तुम्हाला अट्रॅक्ट करायच्या आहेत लाईफमध्ये, त्याच गोष्टींवर तुम्हाला फोकस करायचं. आता सबकॉन्शियस माइंडला ट्रेन कसं करायचं? तर त्यासाठी 3 गोष्टी तुम्ही करू शकता. एक म्हणजे अफर्मेशन, दुसरं आहे व्हिज्युअलायझेशन आणि तिसरं आहे मेडिटेशन. अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन ह्या 3 गोष्टी आहेत, ज्या 3 गोष्टींनी तुम्ही तुमचं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह करू शकता. ओके. आता अफर्मेशन म्हणजे काय? तर दिवसभरात तुम्ही जे काही विचार करता, ज्या गोष्टी तुम्ही बोलतात, त्यालाच कळत नकळत अफर्मेशन असं बोलू शकतो. जसं की बघा, लहान बाळ, आता इथे जेवढे आई आहेत त्यांना अनुभव असेल की जेव्हा लहान बाळ जस्ट चालायला सुरुवात करतं आणि चालता चालता ते, तुम्हाला भीती असते की नाही की पुढे गेल्यावर ते पडेल, पुढे गेल्यावर ते पडेल. तुम्ही म्हणता अरे थांब पडशील, अरे थांब पडशील, अरे थांब पडशील, आणि नेमकं ते पडतं. म्हणजेच तुमच्या एनर्जी त्या बाळापर्यंत जातात आणि ते बाळ पडतं. असं अनुभवलंय? जेव्हा बाळ जस्ट चालायला लागतं तेव्हा ते पुढे पुढे धावत जाण्याचा प्रयत्न करतं आणि काय होतं? तुम्ही त्याला बोलता अरे थांब, धावू नको पडशील, अरे थांब, धावू नको पडशील, आणि तेव्हा ते बाळ पडतंय. असं झालंय? असं झालंय का? बरोबर आहे. म्हणजेच काय? तुम्ही जे कळत नकळत बोलता त्यालाच आपण अफर्मेशन बोलू शकतो. आणि हे डॉक्टर मसारो इमोटो यांनी अफर्मेशनवर खूप छान प्रयोग केलेले आहेत, ते आपण जाणून घेऊया. तर सगळ्यात पहिला आहे डॉक्टर मसारो इमोटो यांचा राईस एक्सपेरिमेंट. तुम्ही गुगलवर सर्च करू शकता हा एक्सपेरिमेंट. ओके, डॉक्टर मसारो इमोटो यांचा राईस एक्सपेरिमेंट. त्यांनी काय केलं तर सेम भात वेगवेगळ्या काचेच्या बरण्यांमध्ये ठेवला. एका भाताला लव असं अफर्मेशन देऊन त्याच्यावर एक लिहून ठेवलं. दुसऱ्या भाताच्या बरणीवर नथिंग असं लिहून ठेवलं आणि तिसऱ्या भाताच्या बरणीवर हेट असं लिहून ठेवलं. ओके. ज्या भाताच्या बरणीवर, आता बघा तुम्हाला पण माहितीये की तुमच्या आयुष्यात देखील असे लोक आहेत की ते अगदी तुमच्या जीवाच्या पाड आहेत. बरोबर आहे? जीवापाड तुम्ही त्यांना प्रेम करता, अगदी त्यांना कोण काही बोललं तरी तुम्हाला ते सहन होत नाही. काही लोक अशी आहेत की तुमच्या आयुष्यात येतात आणि जातातही तुम्हाला काही फरक पडत नाही. जसं की तुम्ही शॉपिंगला गेलात, मॉलला गेलात किंवा कुठे अशा ठिकाणी शॉपिंगला जाताय, त्या ठिकाणी मिळालेली व्यक्ती ही तेवढ्यापुरतीच तुमच्यासाठी मर्यादित असते. तिथून तुम्ही निघाल्यानंतर त्या व्यक्तीचा तुमच्याशी काही संबंध नसतो, म्हणजेच नथिंग. आणि हेट, आता हेट म्हणजे तुम्हाला वेगळं काही सांगायची गरज नाही. एखादी तरी व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये अशी असेल ज्या व्यक्तीचं चेहरा नाही तर नाव जरी कोणी काढलं तरी तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाते. जाते? बरोबर आहे? आता बघा की ज्या भाताला लव असं अफर्मेशन दिलं की यस तू माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे, तुझ्या माझ्या आयुष्यामध्ये तुझं असणं, तुझं अस्तित्व खूप इम्पॉर्टंट आहे, त्या जो भात आहे त्या बरणीतील भात बघा कालांतराने बघितल्यानंतर तो व्यवस्थित होता. ज्या भाताला नथिंग, काहीच अफर्मेशन दिलं नाही, काहीच त्या भाताबद्दल बोलले नाही, भात असाच बाजूला ठेवला, तो थोडासा खराब झाला. आणि ज्या भाताला हेटचं अफर्मेशन दिलं की तू माझ्या आयुष्यात असल्यामुळे मला खूप प्रॉब्लेम होत आहे, तू माझ्यासाठी गरजेचा नाहीयेस, आय हेट यू, असं जेव्हा अफर्मेशन दिलं आणि कालांतराने तोच भात जेव्हा बघितला
तेव्हा त्या भाताला बुरशी आलेली होती. त्या भाताचं पाणी पाणी झालं होतं. म्हणजेच तुम्हाला समजलं की तुम्ही जे कळत नकळत वाक्य बोलताय, जे तुम्ही अफर्मेशन देताय, त्याचा इफेक्ट तुमच्या लाईफवर कसा पडतो? आता तुम्ही सांगा की अन्न ग्रहण करताना किती जण अगदी पॉझिटिव्हिटीने ते अन्न ग्रहण करतात? की अन्न ग्रहण करताना देखील तुमच्या माइंडमध्ये काहीतरी वेगळेच विचार असतात किंवा तुम्ही मोबाईल समोर ठेवून अन्न ग्रहण करताय आणि त्या मोबाईलमध्ये एखादी अपघात झालेली घटना असेल, एखाद्या व्यक्ती मृत्यू पावलेला घटना असेल आणि ते तुम्ही बघत बघत अन्न ग्रहण करताय. आणि हा जो एक्सपेरिमेंट आहे, हा एक्सपेरिमेंट जगाने मान्य केलेला आहे. जो मसारो इमोटो यांचा राईस एक्सपेरिमेंट आहे. त्यामुळे आजपासून काय करायचं आहे, आपल्याला जे काय पाहिजे त्याच गोष्टींवर फोकस करा आणि बघा, जर तुम्ही निगेटिव्ह बोललात तर आय हेट असं जे हेटचं जी बरणी आहे, त्या बरणीमध्ये ज्या भाताची परिस्थिती झालेली आहे, त्याप्रमाणे तुम्हाला आयुष्य जगावं लागेल. त्यामुळे काय करायचं? काय करायचं? नेहमी ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पाहिजे त्याच गोष्टींवर फोकस करायचा आहे. आता डॉक्टर मसारो इमोटो यांचा वॉटर एक्सपेरिमेंट देखील आहे. त्यांची काही बुक्स ही जगामध्ये खूप प्रसिद्ध आहेत. द मिरॅकल्स ऑफ वॉटर, द सिक्रेट ऑफ वॉटर, द हिडन मेसेज इन वॉटर, ही काही बुक्स त्यांची आहेत. जी बुक्स खूप छान त्यांनी लिहिलेलं आहे वॉटर एक्सपेरिमेंट बद्दल, की तुमचं अफर्मेशन किंवा तुमचं बोलणं कसं त्यावर अफेक्ट करतं. तर आता बघा की तुम्ही रोजचं जे पाणी पिता, तर मी तुम्हाला असं सांगितलं की तुम्ही जे रोजचं पाणी पिता हे ह्याच प्रकारचं आहे. तर तुम्हाला काय वाटेल? तुम्ही जे रोज पाणी पिता हे ह्या प्रकारचं आहे असं म्हटल्यावर तुम्हाला वाटेल खरंच तुम्ही असं पाणी पिताय? मग ते कशाचं असेल, तुम्ही गरम करून पित असाल किंवा अजून काही असेल. पण तुम्ही जे पाणी पिताय त्याचं स्ट्रक्चर असं आहे. कारण तुम्हाला सांगते की हे आहे पाणी क्रिस्टल बिफोर बुद्धिस्ट पेअर ऑफ फुजिवारा डॅम. ह्या फुजिवारा डॅम मधील पाण्याला जेव्हा प्रेयर केली नव्हती त्या आधीचं जे वॉटरचं स्ट्रक्चर जे आहे असं दिसतंय. पण त्याच पाण्याला जेव्हा प्रेयर ऑफर केली तेव्हा त्या पाण्याचे क्रिस्टल फॉर्म तयार झाले. आणि म्हणून सांगते, जेव्हा तुम्ही पाणी पिता, जेव्हा तुम्ही अन्न ग्रहण करता, तेव्हा काय करायचं आहे? तुम्हाला अगदी पॉझिटिव्हिटीने ते अन्न ग्रहण करायचं आहे. ओके? पॉझिटिव्हिटीने तुम्हाला अन्न ग्रहण करायचं आहे. त्याचप्रमाणे त्याच पाण्याला जेव्हा थँक्यूची भावना दिली, तेव्हा बघा किती छान पाणी वाटतंय. हे पाणी प्यावंसं वाटतं की नाही? हे पाण्याचे क्रिस्टल्स आहेत. पाण्यात जेव्हा ते पाण्याचे क्रिस्टल चेक करण्यात आले, तेव्हा ते अशा फॉर्ममध्ये दिसले, जेव्हा त्याला थँक्यूची भावना दिली. आणि त्याच पाण्याला जेव्हा लव्ह यूची भावना दिली, तेव्हा ते क्रिस्टल अगदी गोल्डन फॉर्ममध्ये झाले. तर तुम्ही देखील जेव्हा आपला रेकी लेव्हल 1 चा शक्तिपात होणार आहे, त्या दिवशी रात्री जेव्हा आपण ऍक्टिव्हेशन घेणार, तेव्हा काय करणार आहोत आपण? की तुमच्या अफर्मेशनने तुम्ही पाण्याची चव बदलणार आहात. आता आपले काही जुने स्टुडंट आहेत, त्यांना विचारूया की खरंच हे प्रॅक्टिकल होतं का? जुने स्टुडंट, म्हणजेच खरंच हे प्रॅक्टिकल शक्य आहे का? की तुम्ही स्नेहा मॅम, जेव्हा तुम्ही अट्युनमेंट घेतल्यानंतर तुम्ही जेव्हा पाण्याला जेव्हा तुम्ही अफर्मेशन दिलं, तेव्हा खरंच तुम्ही दिलेल्या अफर्मेशन नंतर पाण्याची चव काय होती सांगू शकाल? जे त्यांच्या घरातील पाणी होतं त्या पाण्याला तीर्थाची चव आली होती. काही जणांना नारळ पाण्याची चव आली होती. काही जणांना मिठाचा खारटपणा जो आहे तो कमी झालेला जाणवला होता. हे तुम्ही देखील प्रॅक्टिकल करणार. आणि म्हणून सांगते की तुम्ही जेव्हा पाणी पिता, तेव्हा त्या पाण्याला तुम्हाला जे पाहिजे ते सांगायचे, नाही की तुम्हाला जे नकोय. पण आपण काय करतो, पाणी पिताना देखील आपल्या मनामध्ये काहीतरी वेगळेच विचार असतात. आता बघा, जेव्हा तुम्ही पाणी मायक्रोवेव्ह मध्ये हीट करता तेव्हा देखील त्याची जी अणूंची रचना आहे ही अशी असते. ओके, त्यांच्या अणूंची रचना ही अशी असते. म्हणून जेव्हा तुम्ही पाणी पिता तेव्हा त्या पाण्याला थँक्यूची भावना द्या. तुम्हाला जे काही अचीव करायचंय तुमच्या लाईफमध्ये ते तुम्ही या पाण्याला सांगायचं आहे. ओके, आता नेक्स्ट आहे व्हिज्युअलायझेशन. किती जणांना माझी स्क्रीन दिसते? व्हिज्युअलायझेशन स्क्रीन दिसते?
ओके. हा, या स्क्रीनवर काय लिहिलेलं आहे? कोण सांगू शकेल? या स्क्रीनवर काय लिहिलेलं आहे? कोण वाचू शकेल? सगळ्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत की काय? एक मिनिट. तुम्हाला आपल्या जुन्या स्टुडंटने नाही सांगायचं आहे, नवीन स्टुडंटला चान्स देऊया. तुम्हाला प्रकाश, तुमच्या या स्क्रीनवर काय लिहिलेलं आहे? व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन तुम्हाला तुमच्या आईचा चेहरा आठवायचा नाही आहे. तुम्हाला तुमच्या आईचा चेहरा आठवायचा नाहीये. पण हे वाक्य बोलल्यानंतर किती जणांना तुमच्या आईचा चेहरा तिथे इन्स्ट्रक्शन काय दिलेलं होतं की तुम्हाला तुमच्या आईचा चेहरा आठवायचा नाही. किती जणांना आठवला तुम्हाला तुमच्या आईचा चेहरा? जिथे आठवला की आईचं नाही? नाव येतं तिथे ऑटोमॅटिक म्हणजेच काय की आपल्या सबकॉन्शियस माइंडला नको किंवा नाही या गोष्टी समजत नाही. आता एखाद्या पेशंटला जर डायबिटीस असेल तर पेशंट काय म्हणेल की मला डायबिटीस नकोय. पण सबकॉन्शियस माइंडला डायबिटीस नको आहे, नको हा वर्ड्सच माहित नाहीये. नाही हा वर्ड जर माहित नसेल तर सबकॉन्शियस माइंड कशावर वर्क करेल? डायबिटीस. सबकॉन्शियस माइंडला काय वाटेल की अरे बापरे, ह्या व्यक्तीला डायबिटीस खूप आवडतो, मग ह्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आपल्याला डायबिटीस द्यायचं आहे. ओके, मग आजपासून काय म्हणायचंय की मी निरोगी आहे असं देखील म्हणायचं नाही, कारण की निरोगी जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा पहिल्यांदा तुम्हाला रोग आठवतो की आपल्याला कुठचा आजार आहे. मग अफर्मेशन काय द्यायचं? कितीही मोठा आजार असू दे, अफर्मेशन काय द्यायचं की मी आरोग्य संपन्न जीवन जगत आहे. मी आरोग्य संपन्न जीवन जगत आहे. माझं लोन जर असेल तर माझं लोन कम्प्लीट झालेलं असं नाही बोलायचं. मी फायनान्शियली स्टेबल आहे. काय बोलायचंय? मी फायनान्शियली स्टेबल आहे. याचं कारण तुम्हाला सांगते की जर तुम्ही फायनान्शियल स्टेबल आहात म्हणजेच काय तुम्ही लोन मध्ये राहणार आहात का? बरोबर आहे. तुम्ही जर फायनान्शियल स्टेबल असाल तर तुम्ही लोन मध्ये राहणार आहात का? नाही. त्यामुळे सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करताना त्याच गोष्टी बोलायच्या ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजे, नाही की तुम्हाला ज्या गोष्टी नको. रोज रात्री झोपताना आणि रोज रात्री पहाटे उठल्यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी अट्रॅक्ट करायच्या आहेत त्या तुम्ही लिहून काढू शकता. ओके, ज्या तुम्हाला पाहिजेत गोष्टी त्याच गोष्टी लिहून काढायच्या आहेत. बरोबर आहे. आणि नेक्स्ट आता बघा की राजमाता जिजाऊ बालपणी शिवाजी महाराजांना काय बोलायच्या? कोणाला माहिती? जुन्या स्टुडंटने सांगायचं नाही, नवीन स्टुडंटला. राजमाता जिजाऊ बालपणी शिवाजी महाराजांना काय बोलायच्या? अलका मॅम काय म्हणायच्या? अंकिता मॅम? शिवबा. शिवबा. राजेश सर काय म्हणायच्या? राजमाता जिजाऊ बालपणी शिवाजी महाराजांना काय बोलायच्या? शिवबा. शिवबा. तुम्ही शिवाजी महाराजांची एखादी सिरियल बघितली की अगदी लहानपणी जिजाऊ माता त्यांना राजे बोलायचे? बाळराजे. बाळराजे. बरोबर आहे. बाळराज. त्यांचं नाव काय होतं? बाळराजे. शिवाजी. पण मॅम त्या जिजाऊ माता काय म्हणायच्या त्यांना? बाळराजे. राजे किंवा बाळराजे. त्यांनी अगदी लहानपणापासून त्यांना अफॉर्मेशन दिलं, त्यांनी व्हिज्युअलाइज केलं की माझं बाळ मोठं होऊन काय होणार आहे? राजा होणार. बरोबर आहे. त्यांनी ते केलेलं व्हिज्युअलायझेशन, त्यांनी ते दिलेलं अफर्मेशन सत्यात घडलं आणि आज फक्त महाराष्ट्रासाठी नाही तर जगभरासाठी सगळ्यांना एक छान योद्धा जे म्हणतात तो मिळाला. सगळ्यांना शिवाजी महाराज एक राजे स्वरूपात मिळाले. पण आजकाल काय फॅशन आहे? बाळ झालं स्टेटसला, मुलगा झाला मुलगी झाली, थोड्या दिवसांनी स्टेटसला काय येतं? ए वरून नाव सुचवा, पी वरून नाव सुचवा, मुलगी झालेली आहे मुलीचं नाव सुचवा. अगदी फेसबुक इंस्टाला पण काही जणांच्या पोस्ट असतात की मुलगी झालेली आहे ए वरून नाव सुचवा. किंवा तुम्ही देखील बऱ्याच ठिकाणी ज्योतिषशास्त्र शिकून किंवा ज्योतिषांना विचारून नाव ठेवता. बरोबर आहे. किंवा तुम्ही युट्यूबवर, फेसबुकला, इंस्टाग्रामला किंवा गुगलवर सर्च करून तुम्ही नाव ठेवता. पण
जेव्हा बाळाला बोलायचं असतं तेव्हा तुम्ही काय बोलता? सोनू. किती जण बोलतात? चिंटू, पिंटू. किती जण बोलता? शिवाजी महाराजांना लहानपणी त्यांच्या माता काय म्हणायच्या? राजे. आणि ते अफर्मेशन किंवा ते व्हिज्युअलायझेशन सत्यात घडलं. पण आज तुम्ही काय म्हणताय? चिंटू, मिंटू, पिंटू. नाव बोलता का? नाव घेता का व्यवस्थित? किती जण नाव घेतात तुमच्या मुलांचं व्यवस्थित नाव? किती जण घेतात? काय करताय तुम्ही? तुमच्या मुलांच्या नावातील जी एनर्जी आहे ती तुम्ही स्वतः ब्रेक करत आहात. तुम्ही ती स्वतः ब्रेक करत आहात. बरोबर आहे? मग आजपासून काय करायचंय? तुम्हाला तुमच्या मुलाला काय घडवायचं आहे ते आजपासून तुम्हाला बोलायचंय. अगदी ज्या इथे माता आहेत त्यांना तर मी सांगेन की तुम्ही स्वतःच्या हाताने तुमच्या मुलांसाठी स्वयंपाक बनवता. तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने तुमच्या फॅमिली मेंबर्सला जेवण देता. मग काय करायचंय? जेव्हा तुम्ही जेवण द्याल, जस्ट एक चांगल्या भावनेने तुम्ही त्या अन्नाकडे बघा आणि अफर्मेशन द्या की हे अन्न ग्रहण केल्यानंतर माझं बाळ आरोग्य संपन्न जीवन जगत आहे. बरोबर आहे? आता बघा, मुलं मोबाईल यूज करतात, साहजिक आहे. सगळीच मुलं आता मोबाईल यूज करतात. पण तुमच्या एखाद्या जवळच्या मैत्रिणीचा फोन आला तर लगेच कंप्लेंट सुरू की हुशार आहे पण अभ्यास करत नाही. हुशार आहे पण अभ्यास करत नाही. सांगता तुम्ही? तुम्ही तुमच्या मुलांची एनर्जी डिस्टर्ब करत आहात. कारण सांगते, एका आईचं पॉझिटिव्ह अफर्मेशन हे 1,00,000 लोकांच्या निगेटिव्ह अफर्मेशनवर नक्कीच भारी पडणार. पडणार आहे? पडणार आहे का? अलका मॅम, हो. एका आईचं एक पॉझिटिव्ह अफर्मेशन जवळजवळ 1,00,000 लोकांच्या निगेटिव्ह अफर्मेशनला भारी पडणार. काय वाटतं? बरोबर आहे? म्हणजेच आजपासून तुमची जबाबदारी आहे, जेव्हा तुम्ही अन्न बनवता किचन मध्ये एक छान मंत्र लावायचा. ज्या तुम्ही धर्मगुरूंना मानता, ज्या देवतेला तुम्ही मानता, त्यांचे काही चांगले श्लोक, त्यांचे अभंग पहाटे तुम्ही जेव्हा किचन मध्ये जाता तेव्हा लावून बघा. हळूहळू जे काही आजार असतील किंवा नात्यांमध्ये दुरावा असेल, हळूहळू आपणच क्लिअर होत जाईल. ते अफर्मेशन तुम्ही देऊन बघा. नक्कीच तुम्हाला छान रिझल्ट मिळणार आहे. आता तुम्ही तुमच्या जीवनामध्ये संपूर्ण सकारात्मक बदल आणण्यासाठी तयार आहात. कारण की फक्त मी बडबड करून होणार नाही. डिसिजन कोणाचा असणार आहे? तुमचा. बरोबर आहे? आमचा तुम्ही स्वतःचा. तुमच्या जीवनामध्ये संपूर्ण सकारात्मक बदल आणण्यासाठी तयार आहात. किती जण तयार आहेत? तो चलिए 21 दिन अपने आप के साथ. चलिए एक अनोखे सफर. असं एका वेगळ्या सफरला तुम्हाला जायचं. आतापर्यंत ते तुम्ही जे आयुष्य जगलेले आहात त्यापेक्षा आजपासून तुम्हाला असं काहीतरी वेगळं करायचंय. कारण की सगळ्यात पहिलं तुम्हाला स्वतःला पॉझिटिव्ह ऊर्जांनी परिपूर्ण व्हायचं आहे आणि त्यानंतरच तुम्ही तुमच्या घरातील इतर व्यक्तींना पॉझिटिव्ह ऊर्जांनी परिपूर्ण करू शकता. कारण तुम्हाला सांगते की एका माठामध्ये पाणी ठेवलंय आणि 10 लोक आली. 10 लोक आल्यानंतर ते पाणी देऊन संपलं. पुढच्या 10 लोकांना पाणी देण्यासाठी त्या माठामध्ये पाणी तर पाहिजे. बरोबर आहे? त्या माठामध्ये जर पाणीच नसेल तर तुम्ही पाणी देऊ शकता का? त्याचप्रमाणे तुम्ही जर पॉझिटिव्ह ऊर्जांनी परिपूर्ण नसाल तर तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्सला पॉझिटिव्ह ऊर्जांनी परिपूर्ण करू शकता. आज मी तुम्हाला सांगते, एवढी गॅरंटी देऊ शकते की माझ्या जवळ जे मास्टर हीलर होतात, माझा एकच प्रयत्न आहे की ऍटलिस्ट एका तरी म्हणजे घरातील एका तरी व्यक्तींनी ऍटलिस्ट लेवल 1 तरी कंप्लीट करावी. त्या 6 दिवसांच्या वर्कशॉपमध्ये तुम्ही निगेटिव्हिटीवरून पॉझिटिव्ह ऊर्जांनी परिपूर्ण होता. आणि जे मास्टर लेवल कंप्लीट करतात त्यांच्या ऊर्जा एवढ्या हायर लेवलच्या असतात की 3 महिन्याचं कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन केल्यानंतर त्यांच्या ऑरा क्षेत्रामध्ये एवढा चेंजेस होतो की त्यांच्या ऑरामध्ये येणाऱ्या लोकांचा किंवा त्यांच्या फॅमिली मेंबर्सचा
ऑरा पॉझिटिव्ह ऊर्जांनी परिपूर्ण होतो. आता बघा की जर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जर कोण नॉनव्हेज खात असेल तर त्या फ्रेंड सर्कलमध्ये बरीच लोक नॉनव्हेज खाणारी असतात. पण एखाद्या घरामध्ये जर नॉनव्हेज खाणारी लोक कमी असतील आणि व्हेजिटेरियन लोक जास्त असतील तर काय होतं, हळूहळू त्या इतर लोकांमध्ये फरक पडतो आणि ती लोक काय करतात, व्हेज खायला सुरुवात करतात. आणि ह्या घडलेल्या गोष्टी आहेत आपल्या स्टुडंटमध्येच ह्या गोष्टी घडलेल्या आहेत, ज्या गोष्टी तुम्हाला मी सांगते. ओके, तर सगळ्यांनी पेन आणि वही घेऊन बसलेले आहेत. तर तुम्हाला आता एक छान अशी लिस्ट बनवायची आहे की आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत त्या तुम्हाला आता लिहून काढायच्या की तुमच्या जबाबदाऱ्या काय. तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्या तुम्हाला लिहून काढायच्या. बघा, लिहून जर काढलात तरच तुम्हाला समजेल की तुम्ही कुठे आहात. तुमच्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या सगळ्या जबाबदाऱ्या लिहून काढा. 5 मिनिटं देते मी तुम्हाला. जे काही असेल, मुलांचं शिक्षण असेल, मुलांचं लग्न असेल किंवा अजून काही असेल, घर घ्यायचं आहे, बंगला बांधायचा आहे, गाडी घ्यायची आहे, जॉब करायचा आहे, जे काही असेल, लोन फेडायचं असेल, ज्या काही तुमच्या जबाबदाऱ्या आहेत त्या सगळ्या जबाबदाऱ्या तुम्हाला 1 बाय 1 लिहून काढायच्या. मॅजिक तुम्हाला मिळणार आहे, मॅजिक समजणार आहे. जर तुम्ही लिहून काढलात 100% तुम्हाला रिझल्ट मिळेल. कारण तुम्हाला सांगते की आज जवळजवळ आपले स्टुडंट डॉक्टर देखील आहेत. तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल, आपल्या डॉक्टर स्टुडंट जे आहेत त्यांचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला समजलं असेल की काय रिझल्ट आहे. त्याचप्रमाणे मेडिकल फील्डमधील नर्सेस देखील आपल्या स्टुडंट आहेत. त्यामुळे जे काही आपण शिकवतो ते सायंटिफिक बेसने शिकवत असतो, ज्याचा रिझल्ट तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त करण्यासाठी करू शकाल आणि त्याचबरोबर इतरांच्या आयुष्यामध्ये देखील आनंद प्राप्त करण्यासाठी करू शकणार आहात. ज्या जबाबदाऱ्या काय आहेत, ज्या काही जबाबदाऱ्या असतील, अगदी मुलांचं लग्न सांगते परत तुम्हाला, किंवा जे काही तुम्हाला असं वाटतंय की तुमची प्रायोरिटी आहे ती, ते तुम्हाला सगळं लिहून काढायचं. कारण आज बघा की एक महिला अगदी अष्टभुजा असल्याप्रमाणे जेवण बनवते, लहान मुलाला सांभाळते, जॉबला जाते, वर्कआउट करते, बरोबर आहे, अगदी घर स्वच्छ करण्यापासून सगळं वर्क करते. आणि हे करता करता ती स्वतःला विसरून जाते. बरोबर आहे. म्हणून सांगते की तुमच्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या सगळ्या जबाबदाऱ्या लिहून काढायच्या. लिहून झाल्या? प्रकाश सर सांगा बघू तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत? घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या जे बेसिक आहे, त्याच्यानंतर जे घर मी बुक केलेलं बायकोसाठी, तर त्याला कसंही मला कन्फर्म करून त्याला घ्यायचंय. माझ्या नंतर माझ्या फॅमिलीला काही अडचण होऊ नये म्हणून एक टर्म इन्शुरन्स मी प्लॅन केलेला 1 CR चा. कारण मध्ये असा सिनेरिओ झालेला की लोक माझं काम नव्हतं करत. मेडिक्लेमवर मी कधी लक्ष दिलं नव्हतं, कारण की हमेशा मी स्वतःला म्हणजे हेल्दीच समजतो. त्यात आहे पण बट आता ते रिअलाइज व्हायला लागलंय की कुठेतरी मला त्रास जाणवतोय आणि त्या अचानक माझ्या फॅमिलीवर ती जबाबदारी येऊ नये. आणि एक
पूर्णपणे माझ्या फॅमिलीला म्हणजे सिक्युरिटी प्रदान करून द्यावी ही माझी मुख्यतः आता जे इंटेन्शन्स आहेत जे करंटली तेच आहे. अजून कोणी लिहिल्यात का जबाबदाऱ्या? अलका मॅम सांगू शकाल तुमच्या जबाबदाऱ्या? राजेश सर तुमच्या जबाबदाऱ्या काय सांगू शकाल? बोलायचंय. आपली फॅमिली आहे, फॅमिली सोबत जर नाही बोलला तर कसं? तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत? ओके, चला आपण सरांनाच कन्सिडर करू. ओके, पूर्ण स्क्रीनवर असं काही आहे का? इथे बघा काय दिसतंय, आप कहा पर है. अगदी प्रकाश सरांनी आपल्या नंतरच सगळं लिहून ठेवलं. बरोबर आहे, आणि प्रत्येकाच्या जबाबदाऱ्यांमध्ये हेच असतं. पण तुम्ही कुठे आहात? माझी हेल्थ, बरोबर आहे, माझा आनंद. लिहिलंय कोणी? हे पण मी तुम्हाला मी तर सांगितलं नाही. होतं की एक लेडीज अष्टभुजा असल्यासारखं काम करते. बरोबर आहे, आज सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत. त्याचबरोबर अगदी छान छान जेवण बनवून आपण फॅमिली मेंबर्सला देतो. पण जर एखाद्या वेळी भाजी नसेल तर फ्रीज मधील कालची भाजी आहेच आपल्यासाठी, आहे की नाही? बरोबर आहे. जेव्हा आपण मिस्टरांना जेवण वाढतो, मुलांना जेवण वाढतो, सासू सासऱ्यांना जेवण वाढतो, तेव्हा अगदी फ्रेश जेवण. पण जेव्हा स्वतःचा विचार येतो तेव्हा अगदी फ्रीज मध्ये असलेली छोटी वाटीमध्ये असलेली भाजी आपण काढतो, गरम करतो. अन्न वाया करायचं नाही हे योग्यच आहे, पण कधीतरी. बरोबर आहे. पण आज खरंच तुम्ही तुमच्या ज्या काही जबाबदाऱ्यांचा क्रम लावला तिथे तुम्ही कुठे आहात? की नाहीच आहात? नाही. आहात की तुम्ही नाहीच? मग आज काय करायचंय तुम्हाला? तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्यांचा क्रम पुन्हा एकदा लावायचा आहे रात्री झोपायच्या आधी. आणि तिथे सगळ्यात पहिलं माझी हेल्थ, माझा आनंद. कारण की तुम्ही जर हेल्दी असलात, प्रकाश सर लक्षात घ्या की तुम्ही जर हेल्दी असता तर आज तुम्हाला पुढच्या गोष्टी, या एवढ्या गोष्टींचा विचार करावाच लागला असता. जर तुम्ही स्वतःवर लक्ष दिलं असतं तर हेल्थ प्रॉब्लेम आलीच नसते. आले असते का? तुम्ही स्वतःला नाही. प्रायोरिटी दिली. आपण काय करतो, नेहमी आपल्या फॅमिली मेंबर्सला प्रायोरिटी देतो आणि त्यामुळे काय होतं की आपलं आयुष्य जगणं राहून जातं. बरोबर आहे, आपलं आयुष्य आपण जगणं विसरून जातो आणि त्यामुळे हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम येतात, नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो आणि नंतर तेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी उरलेलं आयुष्य आपण जगतो. आज काय करायचंय की तुमची हेल्थ, मी सांगते डायबिटीज पेशंट देखील त्यांचं डायबिटीज रिव्हर्स करत आहे. आपल्या स्टुडंटचा रिझल्ट, पीसीओडीचा प्रॉब्लेम रिव्हर्स होत आहे. समजलं, जिथे प्रेग्नेन्सीला प्रॉब्लेम येतो पीसीओडी सारखाच 10 पैकी 8 ते 9 महिलांमध्ये पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे, तर त्या देखील पीसीओडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. जिथे तुम्ही म्हणताय घर घेण्यासाठी इश्यू होतोय किंवा मनी ब्लॉकेजेस आहेत, तर ते देखील सांगते की माझ्याच एक स्टुडंट आज त्या क्लासला जॉईन नाहीये, पण त्यांचे मिस्टर आजारी असून देखील त्यांनी स्वतः 58 लॅक्स स्वतःचं ड्रीम हाऊस, रेखी ऊर्जा जेव्हा ते शिकल्या तेव्हा त्यांचं ते हाऊस, जे काही घराचं स्वप्न आहे ते पूर्ण झालेलं आहे. कदाचित ते आता मे महिन्यामध्येच त्या घरामध्ये राहायला जातात. ब्लॉकेजेस कुठे असतात? माइंडमध्ये असतात. आणि रेखी ऊर्जा काय करते? रेखी ऊर्जा काय करते तर सगळ्यात आधी तुमच्या आयुष्यातील, तुमच्या जीवनातील ब्लॉकेजेस रिमूव्ह करते आणि नंतर तुम्हाला सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण करते. कारण पुन्हा एकदा सांगते की रेकी ही अशी ऊर्जा आहे, याला पवित्र ऊर्जा मी म्हणते, की तुम्ही त्या रेकी ऊर्जांकडे मागता मागता थकाल, पण रेकी ऊर्जा तुम्हाला देता देता थकणार नाही आहे. पण इथे विषय कशाचा येतो? फक्त आणि फक्त ट्रस्ट. तुम्ही जेवढा विश्वास ठेवाल तेवढीच पॉझिटिव्ह ऊर्जा तुम्ही अनुभवणार आहात. इथपर्यंत काही क्वेश्चन आहे तुम्हाला? अजूनही डाऊट आहे? 2 दिवसांमध्ये आपण रेकी म्हणजे काय हे शिकलो, तर अजूनही तुम्हाला डाऊट आहे का की ही रेकी ऊर्जा वर्क करते की नाही?
ज्या लेडीज महिना झोपत नव्हत्या, रेकी लेवल 1चा फर्स्ट डे झाल्यानंतर त्यांना शांत झोप लागते. त्यांचा स्वतःचा एक व्हिडिओ आहे, तुम्ही शेअर करा. 15-20 दिवस नाही तर बरेच महिन्यांपासून त्या झोपल्याच नव्हत्या रात्रीच्या. एवढं फॅमिलीमध्ये थोडंसं डिस्टर्बन्स होतं. त्यांच्या मिस्टरांना बरं नव्हतं, त्यामुळे त्यांना झोपच लागायची नाही. पण जेव्हा रेकी लेवल 1चा फर्स्ट डे त्यांनी केला, तेव्हा त्या एवढ्या गाढ झोपल्या की दुसऱ्या दिवशी 8-9 वाजेपर्यंत त्यांना फॅमिली मेंबर्सने उठवलं नाही, कारण की खूप दिवसानंतर त्या झोपल्या होत्या. त्यांना जबरदस्तीने उठवावं लागलं 9 नंतर. एवढी पवित्र ऊर्जा आहे की तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीला परिपूर्ण करते. मग ती ऊर्जा तुमची जे काही आयुष्यातील प्रॉब्लेम असतील, पुन्हा सांगते, हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम असेल, वेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम असेल, रिलेशनशिप मध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा अध्यात्मक प्रगतीसाठी तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील, तर या सर्व प्रॉब्लेम्सवर एकच उपाय आहे, तो म्हणजे रेकी. आणि हे रेकी ऊर्जा तुमच्या आयुष्यामध्ये ऑलरेडी आहे. आम्ही काय शिकवणार, फक्त ती यूज कशी करायची, ती यूज कशी करायची. आणि ऑलवेज फोकस ऑन व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, नेव्हर फोकस ऑन व्हॉट यू डोंट. आता इथे एक छान बघा प्रॅक्टिकल दाखवलेलं आहे. अगदी 8वी-9वी मध्ये आपल्याला हे प्रॅक्टिकल्स होतं, बरोबर आहे, सायन्सला. की जर आता तुम्ही सूर्यप्रकाशात उभे राहिलात, जळून कोळसा होणार आहे का तुमचा? सूर्यप्रकाशात जर तुम्ही उभे राहिला तर तुमचा जळून कोळसा होणार आहे का? नाही. पण तेच जर हा जो आरसा आहे त्या आरशाच्या माध्यमातून किंवा बहिर्वक्त्र भिंग ज्याला म्हणतात, त्याच्या माध्यमातून जर तो सूर्याचा प्रकाश एका ठिकाणी आणला आणि त्याच्या समोर जर पेपर ठेवला खाली, तर तो जळताना तुम्हाला दिसतोय. म्हणजेच काय, तुम्हाला आयुष्यामध्ये ज्या गोष्टी पाहिजेत त्याच गोष्टींवर फोकस करा. आता तुम्हाला छान उदाहरण सांगते, इलॉन मस्क. किती जण ओळखतात त्यांना? इलॉन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, सगळ्यांनी ओळखलंच पाहिजे त्यांना. इलॉन मस्क ते सक्सेस कसे झाले, तर त्यांनी काय केलं होतं की सक्सेस मिळवण्यासाठी काय करायचं, जस्ट 2 मिनिटांमध्ये सांगते की त्यांनी काय फॉर्म्युला यूज केला होता. तर त्यांनी एक लिस्ट बनवली होती की 10 वर्षांमध्ये मला काय काय पाहिजे. तुम्हाला गाडी घ्यायची असेल, बंगला घ्यायचा असेल, बरोबर आहे, नात्यांमध्ये गोडवा हवा असेल, जे काही असेल, तुम्हाला पुढच्या 10 वर्षांमध्ये जे काही पाहिजे त्याची एक लिस्ट बनवायची. आणि लिस्ट बनवून झाल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी एका वर्षामध्ये कसे पॉसिबल होतील यासाठी प्रयत्न करायचा. शक्य आहे? जगातील एका व्यक्तीने जरी ते शक्य शक्य करून दाखवलं असेल, तर तुम्हाला शक्य आहे का? आणि म्हणून ते जगातील आज श्रीमंत व्यक्ती आहेत. फक्त इंडियाचे नाहीत, आशिया खंडाचे नाही, तर संपूर्ण जगामध्ये टॉप लेवलला आहे. बरोबर आहे. त्यामुळे काय करायचंय की तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत, ओनली फोकस ऑन दॅट. तुम्हाला घर पाहिजे ना, यस मला घर पाहिजे, मी घर घेतलेलं आहे. व्हिज्युअलाइज करायचंय की रात्री झोपायच्या आधी माझं घर कसं असेल, डोळे बंद करून. हॉल कसा असेल, मुख्य दरवाजा कसा असेल, हॉल कसा असेल, किचन रूम कसं असेल, बेडरूम कसे असतील, हे तुम्हाला करायचं आहे. ओके. आणि आता एक आपण छान असं मेडिटेशन घेणार आहोत. अगदी 15 मिनिटं राहिलेत आपल्याकडे. आई वडिलांप्रती कृतज्ञता. हे मेडिटेशन या गोष्टीसाठी की आतापर्यंत तुम्ही जे आयुष्य जगलेलं आहात आणि उद्यापासून तुम्ही जे आयुष्य जगणार आहात त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असणार. कारण उद्या आपण पवित्र ऊर्जा, जी रेखी ऊर्जा आहे, ती उद्यापासून आपण स्टार्ट करणार आहोत. या 2 दिवसांमध्ये फक्त आपण आपल्या माइंडला रिफ्रेश करण्याचं काम केलं. ह्या 2 दिवसांमध्ये फक्त आणि फक्त आपण निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्याचं काम केलेलं आहे. आणि उद्यापासून आपण ऍक्च्युअल रेकी म्हणजे काय हे शिकणार आहोत. तर त्याआधी जे आपले जन्मदाते आहेत, आपले आई वडील आहेत, आपले गुरु आहेत, त्यांना आपण कृतज्ञता व्यक्त करूया आणि आपल्या आयुष्यातील एका छान अशा गोष्टीला सुरुवात करणार आहोत. तर काय करायचं, आसन घेऊन बसायचं आहे. थोडंसं पाणी पिऊन बसा.
जमिनीवर बसणं शक्य नसेल, खुर्चीवर बसा, पण डायरेक्ट तुमचे पाय जे आहे ते जमिनीवर ठेवायचे नाही. ओके, बी रेडी. सगळ्यांनी रेडी व्हायचं आहे. पुढचे 10 मिनिटं माझा व्हिडिओ तुम्हाला दिसणार नाही. फक्त आवाज येईल. जे काही इन्स्ट्रक्शन दिल्या जातील त्या सगळ्या इन्स्ट्रक्शन फॉलो करायच्या आहेत. थोडस पाणी पिऊन घ्यायचंय. माझा आवाज येतोय क्लिअर? एकाने थंब दाखवा बघू. ओके, आवाज येतो ना क्लिअर? 6 दिवसानंतर फक्त तुमच्या चेहऱ्यावर स्माइल दिसली पाहिजे बस. कोणीतरी विचारलं पाहिजे बाबा ह्या स्माइलचं कारण काय, मग कॉलगेट नाही सांगायचं बरं का. बरोबर आहे ना? स्माइलचं कारण काय आहे? रेकी ऊर्जा. तर सगळ्यांनी छान असं मेडिटेशन करूया. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करायचा आहे. बघा छान ऊर्जा आहे. ऊर्जा जर तुम्हाला आत्मसात करायच्या असतील तर त्यासाठी ऍटलीस्ट शेवटची 10 मिनिटं तरी व्हिडिओ ऑन करून बसा. मला माहितीये जेवणाचा टाइम आहे, जेवण बनवण्याचा टाइम आहे, किंवा तुम्ही कुठेतरी बिझी असाल, पण ऍटलीस्ट स्वतःसाठी 10 मिनिटं तरी द्या. ओके, व्हिडिओ ऑन करून बसायचा आहे. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी. श्वेता मॅम थोडासा कॅमेरा ऍडजस्ट करा. श्वेता मॅम तुमचा चेहरा दिसला पाहिजे. ओके ओके ओके, व्हेरी गुड. बी रेडी. सगळ्यांनी थोडंसं पाणी पिलेलं आहे. चष्मा काढून ठेवू शकता. चष्मा काढून ठेवायचा आहे. आजच्या ध्यान साधनेत तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या ध्यान साधनेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण या ध्यान साधनेत आपल्या आई वडिलांचे व आपल्या गुरुजनांचे आशीर्वाद घेणार आहोत. आज आपण या ध्यान साधनेत आपल्या आई वडिलांचे व आपल्या गुरुजनांचे आशीर्वाद घेणार आहोत. आजपासून आपण आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहोत. आजपासून आपण आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहोत. डोळे हलके बंद. दोन्ही हात मांडीवर ठेवायचे आहे. तळहात आकाशाच्या दिशेने. ब्रह्मांडातली जी सर्वोच्च पॉझिटिव्ह आहे त्या ऊर्जांचा स्वीकार तुमच्या तळहातातून होणार. हळुवार श्वास आत घ्या. हळुवार श्वास सोडायचा आहे. एक दीर्घ आणि खोल श्वास आत घ्यायचा आहे. हळुवार श्वास सोडायचा. येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त करा. आणि जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि औरातील संपूर्ण नकारात्मकता दूर. येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त करत आहात. आणि जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत तुमचं शरीर, मन आणि 7 चक्र यामधील संपूर्ण नकारात्मकता दूर. प्रत्येक श्वासासोबत शरीर अधिक सकारात्मक होत आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. प्रत्येक श्वासासह आपण अधिक शांत होत आहोत. रिलॅक्स व्हायचं. आता कल्पना करा की तुम्ही एका मूवी थिएटर मध्ये बसलेले आहात आणि तुमच्या समोर एक भव्य अशी स्क्रीन दिसत आहे. तुम्ही एका मूवी थिएटर मध्ये बसलेला आहात आणि तुमच्या समोर एक भव्य स्क्रीन दिसत आहे. या स्क्रीनवर तुम्हाला आता तुमच्या आईचा फोटो दिसत आहे. या स्क्रीनवर तुम्हाला तुमच्या आईचा फोटो दिसत आहे. अगदी तुमच्या आईच्या हसऱ्या चेहऱ्याचा फोटो तुम्हाला स्पष्ट दिसत आहे.
आता तुम्ही आईच्या जवळ जात आहात. तिच्या मांडीवर तुमचे डोके ठेवून तुम्ही रिलॅक्स करत आहात. रिलॅक्स रिलॅक्स फील करत आहात. रिलॅक्स. तुम्ही तिला मनापासून सांगत आहात, आई, आजपासून मी माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात करत आहे. आई, आजपासून मी माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात करते आहे. तुम्हाला आशीर्वाद. तुम्हाला आशीर्वाद. आज व्यक्त व्हायचे तुमच्या आईसोबत. तुमच्या आईने आशीर्वादाचा मायेचा हात तुमच्या डोक्यावर ठेवला. तुमच्या आईने आशीर्वादाचा मायेचा हात तुमच्या डोक्यावर ठेवलेला आहे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आता त्या स्क्रीनवर तुमच्या वडिलांचा फोटो आला. वडिलांचा फोटो पाहून तुम्ही नतमस्तक झालेला. बऱ्याच वेळानंतर तुम्ही तुमच्या वडिलांसोबत आता मनसोक्त. बऱ्याच वेळा वडील तुम्हाला रागावले असतील. बऱ्याच वेळा कौतुकाची थापही तुमच्या पाठीवर दिली असतील. बऱ्याच वेळा तुम्हाला वाटलं असेल की का माझे वडील मला कायम ओरडतात. पण आज तुम्हाला रिअलाइज होत की ते तुमच्यावर का रागतात. आज तुम्हाला पटत आहे की तुमचे वडील त्यावेळी बरोबर. ते नेहमीच तुमच्या भल्याचाच विचार करतात. आता या भावनांचा स्वीकार करू. त्यांच्याकडून आपल्याला मिळालेल्या मार्गदर्शनाचा पुन्हा एकदा स्वीकार करायचा. तुमच्या वडिलांकडून तुम्हाला मिळालेल्या मार्गदर्शनाचा पुन्हा एकदा स्वीकार करायचा. स्वीकार करा आणि त्यांचे मनापासून आभार माना. त्यांचे स्मरण करा आणि म्हणा, बाबा, आज मला तुमच्या प्रेमाची आणि मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहे. बाबा, आज मला तुमच्या प्रेमाची आणि मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहे. मी माझ्या आयुष्याच्या सकारात्मक दिशेने पाऊल टाकत आहे. तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत कायम असो. तुमचा आशीर्वाद कायम माझ्यासोबत. आता त्या स्क्रीनवर तुमच्या गुरूंचा फोटो तुम्हाला दिसतोय. असे गुरु जे आजपर्यंत तुमच्या आयुष्याला एक सकारात्मक दिशा तुम्हाला देत. असे गुरु ज्यांनी तुमचा हात धरून तुम्हाला आयुष्य जगायला शिकवलं. ज्या गुरूंच्या ज्ञानाचा वापर करून तुम्ही आज सक्सेस आयुष्य जगत आहात, त्या गुरूंना एकदा थँक्यू बोलायचे. मनापासून थँक्यू बोला. तुमच्या मनापासून थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आता त्या स्क्रीनवर जो फोटो येणार आहे, ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती. आता त्या स्क्रीनवर जो फोटो येणार आहे, ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः. ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः. आतापर्यंत अनेक जबाबदाऱ्या पार पाडता आपण स्वतःला विसरून गेलो. घरची जबाबदारी असेल, आई वडील, सासू सासऱ्यांची जबाबदारी असेल, मुलांच्या शाळा कॉलेजचं टेन्शन, सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करता करता कुठेतरी आपल्या मनातील तो आनंद आपण विसरून गेलो. सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करता करता कुठेतरी आपल्या मनातील तो आनंद आपण विसरून गेलो. आज तुम्ही पुन्हा एकदा स्वतःला भेटल्या. आज तुम्ही पुन्हा एकदा स्वतःला भेटले आहात. शाळा कॉलेजमध्ये जसे तुम्ही छान तयार होऊन जात होता, तसेच आता तुम्ही रेडी झाले आहात. तुमच्या आयुष्यातील एका नव्या प्रवासाला सुरुवात करा. तुमच्या आयुष्यातील
एका नव्या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी संपूर्ण आयुष्यात ज्या ज्या गोष्टींमुळे तुम्हाला त्रास झाला असेल त्या सर्व गोष्टी लेट गो करायचे, त्या सर्व लोकांना माफ करायचंय आणि म्हणायचंय आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह मायसेल्फ. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह मायसेल्फ. आता एक घट्ट मिठी मारायची स्वतःला. एक घट्ट मिठी मारायची स्वतःला. मारा सगळ्यांनी एक घट्ट मिठी स्वतःला. कारण आज तुम्ही स्वतःला पुन्हा एकदा भेटलेला आहात. एक घट्ट मिठी मारायची स्वतःला आणि स्वतःशीच बोलायचं की आजपर्यंत तुम्ही ज्या गोष्टी सहन केलेल्या आहेत, पण आजपासून तुम्हाला जे पाहिजे त्या गोष्टींवर तुम्ही फोकस करा. अनुभव घ्या की आयुष्य किती सुंदर आहे आणि तुम्हाला जसे आयुष्य जगायचं आहे तसेच आयुष्य तुम्ही जगणार आहात. स्वतःला प्रॉमिस करा. आनंदी स्वास्थ्यपूर्ण आयुष्य जगण्यासाठी मी स्वतःची स्वतः जबाबदारी घेईन. आनंदी स्वास्थ्यपूर्ण आयुष्य जगण्यासाठी मी स्वतःची स्वतः जबाबदारी घेत आहे. चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल येऊ द्या. चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल येऊ द्या. स्माइल एव्हरीवन. आज तुम्ही पुन्हा एकदा स्वतःला भेटलेले आहात. एका नव्या ऊर्जांनी स्वतःला भेटलेले आहात. स्माइल एव्हरीवन. स्माइल. व्हेरी गुड. व्हेरी गुड. दोन्ही हात रब करा. तयार झालेली पॉझिटिव्ह ऊर्जा च्या दोन्ही डोळ्यांवर, संपूर्ण चेहऱ्यावर आणि संपूर्ण बॉडीवर स्प्रेड करायची. थोडस पाणी पिऊन घ्या. थोडस पाणी पिऊन घ्यायचं आहे. काय अनुभव होता? एनी शेअरिंग? 2 दिवसामध्ये फक्त आपण आयुष्य कसं जगणार आहोत, कसं जगायचंय, आयुष्य म्हणजे काय एवढंच बघणार. त्यामुळे आजच्या या मेडिटेशन नंतर काय वाटलं? एनी शेअरिंग? रिलॅक्स वाटलं? खरंच तुम्ही तुम्हाला स्वतःला पुन्हा एकदा भेटले का? अंकिता मॅम काय वाटतं? व्यक्त व्हायचं. जेवढ्या सहजतेने तुम्ही या गोष्टी स्वीकारता, जेवढ्या सहजतेने तुम्ही या गोष्टींना आत्मसात करता, तेवढा छान आणि सुंदर रिझल्ट. म्हणून मी सांगते की माझ्या क्लासला ते 6 दिवसांमध्ये अगदी मनापासून जे सांगितलेले इन्स्ट्रक्शन फॉलो करतात, अगदी 6 दिवसांमध्ये नक्कीच निगेटिव्हिटी मधून बाहेर पडतील आणि एक सुंदर आयुष्य जगण्यासाठी त्यांचा तो डिसिजन असतो. काय वाटतं? स्पीचलेस अनुभव अजून होता आपण त्याचा. रेकी म्हणजे स्पीचलेस. काय हे पण बघितलेलं नाहीये. रेकीचा अर्थ देखील बघितलेला नाहीये. पण रेकी शिकण्याआधीच ह्या 2 दिवसांमध्ये तुम्हाला काय वाटतं? अंकिता मॅम. कालचा दिवस पॉझिटिव्ह होता, पण आजचा जो अनुभव घेतलाय मी आता ह्या 10 मिनिटात, अगदी स्पीचलेस आहे. बरोबर आहे काय मी सांगते मी? तर खरंच. की बघा, कालच सांगितलंय तुम्हाला जीवन म्हणजे इथून इथपर्यंतचा प्रवास. बरोबर आहे? जन्माला आलो, मूठ बांधून आलो, जाताना रित्या हाताने जाणार. एक उदाहरण सांगावं असं वाटतं की अगदी आई आई वडील गावी असतात, मुलांना अगदी छान शिक्षण देऊन मुलं दोन्ही म्हणजे विदेशामध्ये सेटल असतात. ओके. एके दिवशी मोठ्या मुलाला कॉल जातो गावावरून. दोन्ही मुलं विदेशामध्ये आहेत आणि कॉल गेल्यावर त्या मुलाला सांगण्यात येतं की बाळा तुला घरी यावं लागेल कारण की तुझी आई हे जग सोडून गेलेली आहे. आता विदेशामध्ये लगेच सुट्टी मिळणं किंवा लगेच तिकीट मिळून ते घरी येणं एवढं शक्य नव्हतं. त्यामुळे आईला शवागृहामध्ये ठेवलेलं होतं. मोठ्या मुलाने वडिलांना सांगितलं की बाबा सॉरी, मला येणं शक्य नाही. मला येणं शक्य नाहीये. मग त्याने काय केलं की लहान मुलाजवळ थोडे पैसे पाठवले आणि त्या मुलाला घरी यायला सांगितलं. छोटा मुलगा घरी आला.
जे काही क्रियाकर्म होतं ते क्रियाकर्म केलं आणि त्या मुलाला देखील 12 दिवस राहणं शक्य नव्हतं. मग त्या मुलाने काय केलं की बाबांच्या हातावर थोडेसे पैसे ठेवले आणि बाबांना काय सांगितलं की बाबा सॉरी, मला आता जावं लागणार आहे. ह्या पुढचे जे काही क्रिया आहेत त्या क्रिया तुम्ही कोणाकडून तरी करून घ्या. मग हे ऐकल्यानंतर त्या बाबांना काय वाटलं असेल? बाबांनी सांगितलं, "बाळा थोडा वेळ थांब, मी आलो." असं म्हणून बाबा वर आपल्या रूममध्ये गेले आणि बराच वेळ झाला बाबा खाली आले नाहीत. बाबा कुठे दिसत नाहीयेत. हा जेव्हा प्रश्न त्या मुलाच्या माइंडमध्ये आला, तेव्हा मुलाने वर जाऊन पाहिलं तर बाबा रूममध्ये नव्हते आणि गॅलरीचा डोअर ओपन करून पाहिलं तर बाबा बाबांनी गॅलरीमधून उडी मारून स्वतःचा जीव संपवला. मुलगा तसा धावत खाली उतरला, बाबांच्या इथे गेला आणि सगळ्यात दुःखद गोष्ट म्हणजे अशी, की जेव्हा बाबांच्या इथे गेल्यानंतर त्या बाबांच्या हातामध्ये एकच चिठ्ठी लिहिलेली होती, की त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं, की "बाळा, तुला पुन्हा पुन्हा यावं लागू नये, म्हणून तू एक काम कर, जाताना माझं देखील क्रियाकर्म करून जा." सत्य घटना आपल्या देशातील असते, की बाळा तुला पुन्हा यावं लागू नये म्हणून एक काम कर, की जाताना तू माझं क्रियाकर्म देखील करून जा. आज तुम्हाला माहिती असेल, मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये किती जणांना माहितीये, की एक बॉडी 8 दिवस एका रूममध्ये बंद होती. त्यांच्या नातेवाईकांना माहीतही नव्हतं, की म्हणजे त्या व्यक्तीचा मृत्यू 8 दिवस आधीच झालेला. आणि ही गोष्ट पेपरमध्ये पण आली होती. 2025 चीच गोष्ट आहे. बरोबर आहे, 2025 ची गोष्ट आहे. मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये 8-8 दिवस बॉडी त्या नातेवाईकांना माहितीही नाही. 8 दिवसामध्ये त्यांनी एकदाही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला नाही. किंवा 8 दिवसामध्ये एकदाही त्यांच्या मनामध्ये प्रश्न आला नाही, की समोरची व्यक्ती कॉल रिसीव्ह करत नाही, समोरच्या व्यक्तीला फोन लागत नाहीये, म्हणजे आपण तिथे जाऊन बघावं. बरोबर आहे. आज तुम्ही मला सांगा, की कुठच्या शेतकऱ्याचे आई-वडील वृद्धाश्रमात आहेत? आहेत. वृद्धाश्रमात त्याच व्यक्तींचे आई-वडील आहेत, ज्या मुलांना शिकवण्यासाठी त्या आई-वडिलांनी रक्ताचं पाणी केलं आणि त्याच मुलांचे आई-वडील आज वृद्धाश्रमात आहेत. आहेत की नाही? जीवन काय आहे? नेहमी तुम्हाला एकच सांगेन, की जीवन हसत जगायचं असतं, मरण हसत मरायचं असतं. दुःखाच्या तप्त पहाऱ्यातून सुख हळू चोरायचं असतं. ज्यांना ज्यांना हे सुख चोरता आलं, त्यांनी समजून जायचं, की लाईफ खूप छान पद्धतीने चालते. बरोबर आहे? कारण की जेव्हा तुम्ही आयुष्य म्हटल्यानंतर एकामागोमाग येणाऱ्या घटनांचा संचय म्हणजे आयुष्य. कधीतरी आयुष्यामध्ये सुख येईल, कधीतरी आयुष्यामध्ये दुःख येईल. बरोबर आहे. ज्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये एका सरळ लाईनमध्ये तुम्ही चालाल, तेव्हा काय समजायचं की एंड निश्चित झालेला आहे. म्हणून जेव्हा सुख-दुःखांचं हे जे काही घटना आहेत, त्या घटना तुमच्या आयुष्यामध्ये येणारच आहे. पण तिथे आयुष्य संपवणं किंवा तिथे निराश होणं हा मार्ग आहे का? नाही. मग ह्या सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला जर बाहेर यायचं असेल, कुठच्याही प्रॉब्लेम मधून जर तुम्हाला बाहेर यायचं असेल, तर त्यावर एकमेव उपाय ते म्हणजे रेकी. बरोबर आहे? बरोबर आहे. रेकी पवित्र ऊर्जा जी तुम्हाला परिपूर्ण करणार आहे. पण कधी? जर तुमचा त्या ऊर्जेवर विश्वास असला तरच. जर तुम्ही त्या गोष्टींवर विश्वास ठेवला, तरच ती ऊर्जा तुम्हाला परिपूर्ण करणार आहे. ओके? तर आज जे काही तुम्ही शिकलाय, आपला टाइम होऊन गेलेला आहे. आज काय तुम्ही शिकलाय त्याबद्दल तुम्हाला काही शेअरिंग करायचं असेल, काही क्वेश्चन असतील तर तुम्ही विचारू शकता. उद्यापासून आपण पवित्र ऊर्जांना आपल्या लाईफमध्ये आत्मसात करणार आहोत.
तर ज्यांचा व्हिडिओ उद्या ऑफ राहील टीम कडून त्यांना रिमूव्ह करण्यात येईल. अगदीच अर्जंट असेल, कारण काही आपले स्टुडंट आहेत, मला माहिती आहे फर्स्ट सेकंड नाईट ड्युटी करतात, त्यांच्यासाठी ओके. पण तुम्ही घरात आहात तर तुम्हाला जेवण करायचं आहे हे कारण नसेल. बरोबर आहे, जेवण बनवायचं आहे म्हणून मी व्हिडिओ ऑफ करून ठेवलाय हे कारण नाही. कारण तुम्हाला त्या ऊर्जा आत्मसात करायची. मग त्यासाठी तुमचं जे काय, आता माझी 3 वर्षाची मुलगी खाली आहे, तिला मी तिथे ठेवून मी जर कारण सांगत राहिले असते तर जवळजवळ 1 वर्षापासून मी क्लास घेऊ शकले नसते. बरोबर आहे. जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये फक्त कारण सांगत राहिलात तर तुम्ही सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण होऊ शकत नाही. तर किती जण रेडी आहेत पुढच्या 21 दिवसांमध्ये हे या ऊर्जा ज्या आहेत त्या ऊर्जा तुमच्या आयुष्यामध्ये ग्रहण करून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंद, सकारात्मक ऊर्जा ज्या आहेत यांनी परिपूर्ण करण्यासाठी, कारण की गॅरंटी मी नक्कीच देऊ शकते की जर तुम्ही 21 दिवस रेकीची प्रॅक्टिस केला, 21 दिवस जर तुम्ही छान प्रकारे रेकी ऊर्जांचा अनुभव घेतला तर नक्कीच तुम्ही ज्या प्रॉब्लेम मध्ये आहात तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. रेकी म्हणजे मॅजिक नाहीये. जे काही निगेटिव्ह ऊर्जा आहे त्या निगेटिव्हिटी रिमूव्ह करते, नंतर तुम्हाला सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण करते. पण करणारच, ही गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकते. फक्त तुमची तयारी पाहिजे की पुढचे 21 दिवस तुम्ही स्वतःला देण्यासाठी. किती जण रेडी आहे स्वतःच्या आयुष्यामध्ये परिपूर्णता? ओके. मग आज आज जे काही शिकलात त्याबद्दल तुम्हाला काही शेअरिंग असेल तर कसं होतं, जर तुम्ही शेअर केला आजचा सेशन कसा आहे तर उद्या काहीतरी अजून काहीतरी छान शिकवावं याची एनर्जी मला आजच मिळते. त्यामुळे जर तुम्हाला खरंच हा सेशन चांगला वाटला असेल तर तुम्ही शेअर करू शकता. तर एनी शेअरिंग की आजचा सेशन कसा होता? आजचं सेशन खूप छान होतं. कालपेक्षा अधिक जास्त छान होतं. कालचं होतंच, आज त्याच्यापेक्षा जास्त छान होतं. जसं जसं तुम्ही फर्स्ट 6 दिवसांमध्ये लेक्चर प्रॅक्टिकल कराल ना तर तुम्हाला असं वाटेल अरे बापरे, रेकी म्हणजे असं पण काय असू शकतं की खरंच ही पवित्र ऊर्जा एवढं काही तुमच्या आयुष्यामध्ये करू शकते का? हा प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारा. ओके. ओके मॅम. बोला प्रकाश सर. आज ऍक्च्युली माझ्या घरात थोडस डिस्टर्बन्स जास्त होतं, पण जेवढं जमलं तेवढं मी प्रयत्न केला मन लावायचं, पण ते थोडस मला म्हणजे अनकम्फर्टेबल होतं, कारण आवाज जास्त होता मागे बॅकग्राऊंड मध्ये. तर होप सो उद्या, पण मला मेडिटेशन नाहीये कालपासून आपलं, 2 दिवस मेडिटेशन नाहीये. हा मग जेव्हा आपण 7 चक्र शिकणार आहोत ते पॉवरफुल मेडिटेशन आहे. जेव्हा आपण 7 चक्र शिकणार तेव्हा तुमच्या शारीरिक लेवलवर कुठेही वेदना असतील, अगदी जुन्या काळाच्या वेदना, खूप वर्षांपासूनच्या वेदना असतील, त्या देखील त्या हळूहळू रिलॅक्स. नाही, ओके. आता उद्यापासून मी 10 वाजताच घरी येणार, कारण जो 1 तास ऑफिसमध्येच करेन, ऑफिसमध्ये करून नसतो लेट नाईट. ओके, व्हेरी गुड. त्यांना इथे असलं घरी पाहिजे कसे म्हणजे आता कारण सांगणं. बघा आता सरांनी काय सांगितलं, त्यांनी स्वतः त्याच्यावर सोल्युशन काढलं. पण तेच दुसऱ्या व्यक्ती काय केली असते की मला व्हिडिओ ऑन करता येत नाही, कारण सांगितलं तर तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही. ओके, चालेल. मग आता आपण इथेच थांबूया. मी सर्वांनी माझं ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे कोटी कोटी आभार. ही दिव्य रेकी शक्ती तुम्हा सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम.